जय महाराष्ट्र मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉबच्या शोधात असाल तर एक जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकतात. गृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे अपडेट आलाय. या वेबसाईटवरून आपण अप्लाय करू शकतोय आणि ही आपली PDF आहे. तुम्ही इथे डिटेलमध्ये वाचू शकणार आहात. महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे, सोलापूर यातील गट क मध्ये सरळ सेवा भरती होणार आहे, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय आणि त्याचीच डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहे. इथे बघा, पेमेंट पण चांगला आहे. 1,12,000 रुपयांपर्यंत पेमेंट जातो आणि वेगवेगळ्या पोस्ट आहे ज्यासाठी आपण अप्लाय करू शकतोय. मग यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, वय किती पाहिजे, सगळी माहिती सांगतोय. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ गरजूंपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यामध्ये जी सरळ सेवा भरती होती आहे त्याची माहिती देतोय. गट क मधली ही भरती असणार आहे, त्यामुळे सॅलरी चांगली आहे, पद चांगली आहे आणि भरपूर साऱ्या पोस्ट इथे असणार आहे. बघा, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल. सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे ती वैज्ञानिक सहाय्यक गट क यासाठी आहे. सॅलरी किती असणार आहे? 35,400 पासून 1,12,400 पर्यंत जातं. प्लस इथे तुम्हाला महागाई भत्ता व शासनानुसार इतर जे देय भत्ते असतात ते सुद्धा मिळतात, त्यामुळे तुमची सॅलरी वाढते. एकूण 54 पदे आहे. दुसरी जी पोस्ट आहे ते संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण गट क वैज्ञानिक सहाय्यक यासाठी आहे. इथे पण सॅलरी तेवढीच आहे. 15 पोस्ट आहे. त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे तिसरी ती वैज्ञानिक सहाय्यक साठी मानसशास्त्र आहे. यामध्ये पण सॅलरी तेवढीच आहे. 2च पोस्ट आहे. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी 30 पोस्ट आहे. तुम्ही असे बघू शकणार आहात. टोटल किती पोस्ट आहे तर 7 पोस्ट आहे ज्यासाठी ही भरती होते आहे. म्हणजे तुमचं 10वी झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, 12वी झालंय आणि कुठले तुम्ही विषय घेतले होते त्यानुसार तुम्ही ते शैक्षणिक पात्रता बघून अप्लाय करू शकताय. आता पहिली जी पोस्ट आहे ती तुम्ही इथे बघू शकणार आहात. वैज्ञानिक सहाय्यक गट क. मग यासाठी जागा किती आहे, काय शिक्षण पाहिजे तर बघा, पहिल्या पोस्टसाठी विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी 2ऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण तुम्ही पाहिजे किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी 2ऱ्या वर्गात पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पहिल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. 54 जागा आहे. कास्टनुसार पण तुम्ही ते बघू शकणार आहात कोणासाठी किती जागा आहे. ओके. त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे यामध्ये 15 जागा असणारे. मग विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान 2य श्रेणीतील पदवी तुमच्याकडे आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान यामधली जर पदवी तुमच्याकडे आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ यामध्ये जर तुमच्याकडे डिग्री असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही या दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. मग कास्टनुसार तुम्ही जागा बघू शकताय. त्यानंतर तुम्ही महिला आहात, माजी सैनिक आहात, अंशकालीन पदवीधर आहात, खेळाडू आहात यासाठी पण इथे जागा आहेत. ओके. तिसरी पोस्ट आहे. मग यामध्ये तुमचं मानसशास्त्र झालेलं आहे, त्यामधली तुमच्याकडे 2य श्रेणीतील पदवी आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. इथे कास्टनुसार जागा बघू शकताय. चौथी जी पोस्ट आहे 30 जागा असणार आहे. यामध्ये विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत परीक्षाचं प्रमाणपत्र आहे म्हणजे SSC झालंय सायन्स मधून तर अप्लाय करू शकताय 30 जागांसाठी. पुढची जी पोस्ट आहे 5वी, त्यामध्ये वरिष्ठ लिपिक तुम्ही आहात गट क साठी तर विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही पास आहात, 12वी झालेलं आहे तुमचं तरी तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. सॅलरी पण चांगली आहे. त्यानंतर 6वी जी पोस्ट आहे ती कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक साठी आहे. 18 जागा आहे. विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे म्हणजे SSC झालंय विथ सायन्स तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. ओके. त्यानंतर 7वी जी पोस्ट आहे त्यामध्ये 1च जागा आहे. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे SCC तुम्ही उत्तीर्ण आहात आणि इथे बघा 3 वर्षाचा अनुभव मागितलाय या एका पोस्टसाठी. बाकीसाठी तुम्ही 12वी आहात, ग्रॅज्युएशन झालंय, अप्लाय करू शकताय. ओके. खाली स्क्रोल केल्यानंतर परीक्षेचे दिनांक कधी असणार आहे याच वेबसाईटवर आपल्याला सगळी माहिती दिसून जाणार आहे. त्यानंतर कोणासाठी किती आरक्षण आहे, खेळाडूंसाठी किती आहे, दिव्यांगासाठी किती आहे त्या रिलेटेड इथे सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पात्रता, भारताचे नागरिक तुम्ही आहात, अप्लाय करू शकताय.
27/2/2024 रोजी तुमचं वय म्हणजे एज कॅल्क्युलेट होणार आहे. मग अमागासाठी 18 ते 38 तुम्ही आहात, म्हणजे मिनिमम इथे 18 दिलेलं आहे आणि मॅक्झिमम तुम्ही बघू शकणार आहात. मग मागासवर्गीय, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातनं तुम्ही येतात तर 18 ते 43. प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहात तरी 43. त्यानंतर तुम्ही माजी सैनिक आहात तर इथे बघा दिलेलं आहे. आणि तुम्ही दिव्यांग असाल तर 45 पर्यंत, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आहात तर 45 आणि पदवीधर अंशकालीन आहात तर 55 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यानंतर इथे परीक्षा जी होणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे तर गट क साठी म्हणजे पहिली जी पोस्ट आहे प्रत्येकासाठी इथे बघा 100 प्रश्न असणार आहेत 200 मार्कांसाठी आणि यासाठी अभ्यासक्रम पण इथे दिलाय. म्हणजे इथे बघा मराठी जो विषय असणार आहे मग त्यासाठी काय असणार आहे, जसं की मराठी व्याकरण वगैरे, इंग्रजीसाठी काय असणार आहे, सामान्य ज्ञानसाठी काय आहे, बौद्धिक चाचणी विज्ञान शाखेची जी पदवी आहे आणि त्यानुसार सुद्धा असणार आहे. मग कुठल्या विषयासाठी किती प्रश्न विचारणार आहे आणि त्याचे किती मार्क आहे त्या रिलेटेड इथे सगळी माहिती दिलेली आहे. जर तुम्ही ते अप्लाय करणार असाल तर ही PDF नीट वाचून घ्या, इथे बघून घ्या अभ्यासक्रम कसा आहे आणि त्यानुसार तुम्हाला तयारीला लागायचं आहे. ओके. मग कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर अप्लाय कसं करायचं ते इथे सांगितलं आहे. कुठले कुठले केंद्र आहेत ते इथे सांगितले. 3 केंद्र तुम्हाला इथे निवडायचे आहे, त्यापैकी एका ठिकाणी तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. ओके. त्यानंतर परीक्षा शुल्क फी पण इथे दिली आहे. 1000 रुपये इथे शुल्क फी असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागासवर्गीय तुम्ही किंवा यापैकी असाल तर 900 रुपये फी आहे. फी खूप जास्त आहे. तुम्ही माजी सैनिक आणि दिव्यांग असाल तर तुमच्यासाठी इथे कुठलेही शुल्क नाही. त्यानंतर तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकताय. आता यासाठी महत्त्वाच्या तारखा समजून घ्या. 6/2/2024 पासून तर तुम्ही 27/2/2024 पर्यंत अप्लाय करू शकताय. परीक्षा कधी असणार आहे तर ही जी यांची ऑफिशियल वेबसाईट आहे याच वेबसाईटवर आपल्या डिटेलमध्ये इथे बघा जसं नोटिफिकेशन येते या भरतीची त्याच प्रकारे कधी एक्झाम असणार आहे ते तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. तर चांगलं अपडेट आहे. महत्त्वाचं म्हणजे गृह विभाग यांच्यातर्फे भरती आहे त्यामुळे अप्लाय केलं पाहिजे. गव्हर्नमेंट जॉब आहे, चांगली सॅलरी आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रतिष्ठित जॉब आहे त्यामुळे जे इलिजिबल आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. तुम्ही असाल तर अप्लाय करा, परीक्षेच्या तयारीला लागा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.